नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण टोमॅटो पिकातील एक अतिशय धोकादायक आणि मोठे नुकसान करणारा रोग समजून घेणार आहोत. या रोगाचे नाव आहे उशिरा येणारा करपा, ज्याला इंग्रजीमध्ये लेट लाईट असेही म्हणतात. हा रोग जर वेळेवर ओळखता आला नाही आणि योग्य उपाय केले नाही तर अवघ्या 6 ते 7 दिवसात पूर्ण टोमॅटोचा प्लॉट खराब होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने या रोगाची माहिती करून घेणं महत्वाचं आहे किंवा ते त्या दृष्टीनं गरजेचे सुद्धा आहे. शेतकरी मित्रांनो, हा रोग प्रामुख्याने थंड, दमट आणि ढगाळ हवामानात जास्त वेगाने आपल्या प्लॉटमध्ये आढळून येत असतो. सतत पडणारा पाऊस असेल, सकाळी पडणारा दव असेल किंवा हवेत असलेली जास्त प्रमाणातली आर्द्रता, तर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते. या रोगाकडे जर दुर्लक्ष जर आपण केलं तर यामुळे प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घटण्याची गोष्ट घडू शकते. उशिरा येणाऱ्या करप्यामुळे उत्पादनामध्ये 50% ते 100% नुकसान होऊ शकतं. फळाचा दर्जा खराब होतो, बाजारात योग्य भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. म्हणूनच हा रोग दिसण्याची वाट न बघता त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना किंवा काही महत्वाचे निर्णय घेणं गरजेचे असतात. आता हा रोग कोणत्या हवामानात जास्त वाढतो हे आपण थोडस सविस्तर समजून घेऊया. जर तापमान 15 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल आणि प्लॉट मध्ये 90% जास्त आर्द्रता असेल आणि याच परिस्थितीमध्ये सातत्याने पाऊस आणि धुकं किंवा दव पडत असेल आणि टोमॅटोची जी काही झाडांची पानं आहे या अनेक तास ओली राहत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये उशिरा येणारा करपा हा जो काही रोग आहे हा टोमॅटो प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतो. बऱ्याच वेळा टोमॅटो प्लॉटमध्ये दाट लागवड असेल, प्लॉटमध्ये हवा फिरती राहत नसेल, पाणी साचून राहत असेल, तर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. शेतकरी मित्रांनो, आता या रोगाची सुरुवातीचे लक्षण नेमके काय आहेत हे सविस्तर समजून घेऊया. सुरुवातीला पानावर फिकट हिरव्या रंगाचे पानसर डाग आपल्याला सुरुवातीला दिसून येतात. अनेक शेतकरी या अवस्थेकडे बघून दुर्लक्ष करतात, पण काही दिवसात हे डाग तपकिरी किंवा काळ्या स्वरूपात हवे आपल्याला प्लॉटमध्ये दिसायला लागतात. बऱ्याच वेळा या डागांच्या खाली पांढऱ्या रंगाची बुरशी सुद्धा आपल्याला प्लॉटमध्ये दिसून येते आणि हेच पाने पुढे जाऊन करपतात किंवा वाळतात. यामुळे फक्त पानेच नाही तर टोमॅटोची खोड असेल, फळ असेल यावरती सुद्धा याचा परिणाम होतो. खोडावर लांबट, तपकिरी किंवा काळे डाग दिसतात आणि त्यामुळे खोड कमकुवत होते आणि संपूर्ण झाड कोमेजायला किंवा सुकायला सुरुवात होते. फळावर सुरुवातीला पानसट, तपकिरी डाग दिसतात. हे डाग हळूहळू पूर्ण फळावर पसरलेले आणि शेवटी फळ कुजण्यामध्ये हा प्रकार आपल्याला दिसू शकतो. या फळांना बऱ्याच वेळा मार्केटमध्ये चांगले दर मिळत नाही. मग आता प्रश्न असा आहे की हा रोग प्लॉटमध्ये पसरतो कसा? बऱ्याच वेळा रोगग्रस्त झाडांचे अवशेष शेतात राहिले तर त्यामध्ये हा रोग सुरुवातीपासून जिवंत स्वरूपात असतो. त्यानंतर वारा, पावसाचं पाणी, ड्रिपनं दिले जाणारं पाणी आणि अनुकूल हवामानामुळे हा रोग एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पसरायला सुरुवात होते. योग्य परिस्थिती मिळाल्यास 3 ते 5 दिवसामध्ये नवीन संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये प्लॉटमध्ये बघायला मिळतो. म्हणूनच यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाच सर्वात महत्वाचा उपाय आहे. लागवड करताना नेहमी टोमॅटोची निरोगी आणि रोगमुक्त रोपांचा जर वापर केला आणि शक्य झाल्यास 2 ते 3 वर्ष एखाद्या ठिकाणी टोमॅटोचा प्लॉट वारंवार लावला जात असेल, त्यामध्ये झाडांमध्ये योग्य अंतर ठेवून म्हणजे त्यामध्ये हवा खेळती राहील, प्लॉटमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. सकाळच्या वेळेत ड्रीप देणं असेल किंवा रोगग्रस्त पाणी, फळे किंवा झाडे त्वरित काढून नष्ट करणे, तसेच नत्रयुक्त खतांचा अतिरेक वापर टाळणं, यामुळे या गोष्टी आपल्या प्लॉटमध्ये या रोगाला पोषक ठरत असतात. आता जैविक व्यवस्थापनाबद्दल थोडं जाणून घेऊया. बऱ्याच वेळा लागवडीपूर्वी किंवा सुरुवातीच्या अवस्थेत ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून जमिनीत दिल्यास मातीतील रोगकारक बुरशी कमी होण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे सुडोमोनास यांच्या शिफारसीनुसार फवारणी केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यास मदत मिळते. हे झाले जैविक उपाय. रासायनिक फवारणीला पूरक म्हणून तुम्ही प्लॉटमध्ये वापरू शकता. मित्रांनो, आता बुरशीनाशकाचा वापर कधी आणि कसा करायचा हे पाहूया. रोग दिसण्यापूर्वी प्रतिबंधात्मक फवारणी करणे अधिक फायदेशीर असते. यासाठी मँकोझेब किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईड कवच यासारख्या बुरशीजन्य नाशकांचा वापर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात करू शकता. या रोगाची सुरुवात दिसली असेल तर त्वरित प्रभावी प्रणालीगत जे काही बुरशीनाशकांचा वापर करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ कर्जेट, रिव्हर्स, त्यामध्ये ॲक्रोबॅट, त्यामध्ये इन्फिनिटी आणि ओरेंडी सॅल्टा यासारख्या बुरशीनाशकांचा वापर तुम्ही ह्या उशिरा येणाऱ्या करप्यासाठी करू शकता. शेतकरी बंधूंनो, पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. एकाच प्रकारची किंवा एकाच गटातील बुरशीनाशक वारंवार आपल्या प्लॉटमध्ये वापरू नका. असे केल्यास बुरशींमध्ये या औषधाविरुद्ध प्रतिकार शक्ती तयार होऊ शकते आणि पुढे ते औषध प्रभावी राहत नाही. म्हणून प्रत्येक 5 ते 7 दिवसांनी किंवा पुढील फवारणी वेळी बुरशीनाशकांचा गट बदलून औषधांची फवारणी तुम्ही प्लॉटमध्ये करायला हवी. आता या उशिरा येणाऱ्या करप्यासाठी जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे याबद्दल आपण थोडस बोलूया. शेतकरी बांधवांनो, रोग नियंत्रणासाठी फक्त औषधे पुरेसे नसतात. टोमॅटो झाडाची नैसर्गिक प्रतिकार शक्ती मजबूत असणेही तितकेच महत्वाचे आहे. यासाठी कॅल्शियम युक्त, पोटॅश युक्त खतांचा संतुलित वापर आपण आपल्या प्लॉटमध्ये आवश्यकतेनुसार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सिलिकॉन युक्त जे काही खतं आहेत यांचाही वापर जर टोमॅटो प्लॉटमध्ये केला त्याचाही निश्चित तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे पाने मजबूत राहतात, रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते, फळांची गुणवत्ताही यामुळे सुधारते. पावसाळ्यामध्ये फवारणीचं योग्य नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे. प्रतिबंधात्मक फवारणी सुरुवातीला करा, त्यानंतर हवामान, रोगाची तीव्रता शिफारशीनुसार 5 ते 7 दिवसाच्या अंतराने गट बदलून बुरशीनाशकांचा वापर करा. सतत हवामानावर लक्ष ठेवून नसा, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. शेवटी एवढे सांगू इच्छितो की उशिरा येणारा करपा हा टोमॅटो पिकातील सर्वात धोकादायक असला तरी योग्य वेळी योग्य रोग ओळखला, प्रतिबंधात्मक उपाय केले, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं, शास्त्रीय पद्धतीने बुरशीनाशकांचा वापर केला तर या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते. उत्पादन तसेच फळाची गुणवत्ता दोन्ही यामुळे चांगली राखता येऊ शकते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होण्यापूर्वी प्रतिबंध करणे अधिक फायदेशीर, कमी खर्चिक आणि जास्त परिणामकारक असते. धन्यवाद. अशीच प्रॅक्टिकल आणि सायंटिफिक सोप्या भाषेतील शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी जोडलेले राहा. नमस्कार.